नागपूरचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे। कडाक्याचं तापमान आहे। त्यामुळे आता शहराप्रमाणे ग्रामीण भागातही हीट ॲक्शन प्लान लागू झालेला आहे। हे दृश्य आहे नागपूरला लागून असलेल्या बेसा पिपळा नगरपंचायतीचा आणि सिग्नलवर अशा प्रकारे ग्रीन नेट जे आहे त्या लावण्यात आलेल्या आहे। आपण बघू शकतो सिग्नलवर बऱ्याचदा 1 मिनिट 1.5 मिनिट कधी कधी 2 मिनिटापर्यंत वाट पाहावी लागते आणि कडाक्याच्या उन्हात उष्माघाताचा धोका निर्माण होऊ नये आणि प्रवाशांना सावली मिळावी म्हणून अशा प्रकारच्या ग्रीन नेट ज्या आहे त्या चौकात लावण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे आणि एकूणच उष्माघात होऊ नये यासाठी काय काय काळजी घेतली जाते हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। बघा त्या ठिकाणी ठिकठिकाणी अशा प्रकारचे बोर्ड्स लावलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या वेळेस उन्हाच्या वेळेस मद्यपान करू नका, दारू चहा कॉफी घेऊ नका, उन्हाच्या वेळेस स्वयंपाक करणं टाळावं अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची सूचना जी आहे ती मद्यपान करू नका अशी सूचना आहे, कारण की जे काही बेवारस मृतदेह आढळून आले गेल्या काही दिवसात जे उष्माघाताचे संशयित मृत्यू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांनी मद्यपान केलं असल्याची ही माहिती पुढे येते। त्यामुळे दुपारी मद्यपान करू नका असं आवाहन ग्रामीण भागात केलं जातं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।